हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एक बार खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला मेसेज करा. खूप अर्जंट असेल तर कॉल करा. आजचा व्हिडिओ जो होणार आहे JK सोमय्या महाविद्यालय कोपरगाव प्राध्यापक भरती 2026-27. मित्रांनो, ही जाहिरात तुमच्या समोर दिसत असेल, तेवढी स्पष्ट दिसत नाही ही जाहिरात. या जाहिरातीचं संपूर्ण विश्लेषण सरळ सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमचं आणि हिंदी साहित्य दीप या आपल्या हक्काच्या चॅनलवर. मित्रांनो, प्राध्यापक भरतीची वाट पाहणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आज एक अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट घेऊन आलो आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर पदासाठी थेट मुलाखती वॉकिंग इंटरव्ह्यू मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये आर्ट्स, वाणिज्य, कॉमर्स, विज्ञान, सायन्स आणि कॉमर्स या जवळपास सर्वच शाखेतील खूप मोठ्या प्रमाणात जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. महाविद्यालयाची माहिती सर्वात आधी पाहूया. हे महाविद्यालय कोणतं आहे? ही भरती कोपरगाव तालुक्यात एज्युकेशन सोसायटी संचलित JK सोमय्या कला विज्ञान वाणिज्य विज्ञान महाविद्यालय कोपरगाव येथे होत आहे. हे महाविद्यालय अहिल्यानगर, जुनं अहमदनगर जिल्ह्यात आहे. मित्रांनो, ही भरती आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 करता असून सर्व पदे कायम विना अनुदानित परमनंट नॉन ग्रँट बेसवर तत्वावर भरली जाणार आहेत. हे लक्षात ठेवा, नॉन ग्रँट बेसवर ही पदे भरली जाणार आहेत. आता आपण मुलाखतीची तारीख आणि विषयानुसार रिक्त जागा सविस्तर पाहूया. येथे मुलाखतीला 2 वेगवेगळ्या दिवशी आयोजित गेलेल्या आहेत, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. मित्रांनो, MPSC जाहिरात क्रमांक 114, 115 सहाय्यक प्राध्यापक गट अ आणि अधिवेक्ता गट ब पदाकरिता विषय हिंदी, मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र, इतिहास टेस्ट सिरीज आणि या सर्व विषयाच्या टेस्ट सिरीज शिक्षणशास्त्र संपूर्ण विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देत आहे. मित्रांनो, तुम्हाला या कोर्समध्ये काय दिलं जाईल? कोर्सची वैशिष्ट्ये, सर्व घटकांचे PDF नोट्स दिले जातील, सर्व घटकांचे रेकॉर्डेड नव्याने अभ्यासक्रम समावेश लेक्चर दिले जातील, घटकांचे लाईव्ह लेक्चर घेतले जातील, परीक्षाभिमुख प्रश्न विश्लेषण असेल, सर्वांसाठी 10 टेस्ट सिरीज दिल्या जातील. प्रत्येक रविवारी वैयक्तिक विशेष मार्गदर्शन सत्र घेतलं जाईल. मित्रांनो, सेट नेट पहिले पेपर 1 आणि पेपर 2 साठी सुद्धा विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहे. मित्रांनो, तुम्ही या नंबरला कॉल करू शकता, अधिक माहितीसाठी व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मित्रांनो, सेट नेट आणि MPSC साठी जे विषय मी सांगितलेले आहेत त्यांना फीस आहेत मात्र 3000 रुपये. कालावधी आहे परीक्षा होईपर्यंत. मित्रांनो, अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करू शकता. सखोल अभ्यास, परिणामाची हमी आणि यशाची खात्री 100% तुम्हाला दिली जाईल. दुसरं एक माध्यम म्हणजे तुम्ही ऑल एक्झाम कटा ऍप द्वारे मला जोडू शकता. ऑल एक्झाम कटा ऍप तुम्ही प्ले स्टोअरवर जा, डाउनलोड करा. तुम्हाला रीतसर पावती दिली जाईल. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. याचा स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या मित्रांपासून शेअर करा. मुलाखतीचा पहिला दिवस 8 जून 2026. मित्रांनो, नॉन ग्रँटची जरी असली तर तुमच्या जीवनातील नोकरीसाठी खूप मोठी संधी आहे. सर्वात आधी पाहूया, सोमवार दिनांक 8 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता कोणत्या विषयाच्या मुलाखती होणार आहेत. हा दिवस प्रामुख्याने विज्ञान शाखेच्या उमेदवारासाठी, सायन्ससाठी उमेदवारासाठी महत्वाचा आहे. पदवी विभाग UG लेवल BSc BCS रसायनशास्त्र, केमिस्ट्री 4 जागा आहेत. भौतिकशास्त्र फिजिक्स 3 जागा आहेत. वनस्पतीशास्त्र बॉटनी 3 जागा आहेत. प्राणीशास्त्र झुलॉजी 3 जागा आहेत. मॅथमॅटिक्स 2 जागा आहेत. गणित BCS मॅथमॅटिक्स 2 जागा आहेत. BCS सांख्यिकी किती? 1 जागा आहे. सूक्ष्म जीवनशास्त्र 3 जागा आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा, पदव्युत्तर विभाग PG लेवल MSc MA मास्टर लेवलला तुम्हाला शिकण्याचा अनुभव पाहिजे असेल तर सेंद्रिय रसायनशास्त्र 8 जागा आहेत. विश्लेषणात्मक रसायनशास्त्र 2 जागा आहेत. भौतिकशास्त्र फिजिक्स 8 जागा आहेत. प्राणीशास्त्र झुलॉजी 4 जागा आहेत. वनस्पतीशास्त्र बॉटनी 4 जागा आहेत. गणित मॅथमॅटिक्स 4 जागा आहेत. सूक्ष्म जीवनशास्त्र 4 जागा आहेत. भूगोल 4 जागा आहेत. मित्रांनो, जिओग्राफी
मुलाखतीचा दुसरा दिवस 9 जून 2026. आता पाहूया मंगळवार 9 जून 2026 रोजी ठीक 9 वाजता कोणत्या मुलाखतीसाठी तुम्हाला यायचं आहे. हा दिवस कम्प्युटर कॉमर्स आणि आर्ट्सच्या उमेदवारासाठी आहे. पदवी UG लेवलला बीकॉम CA 5 जागा, BSc CA 4 जागा, BSc कम्प्युटर सायन्स यात इलेक्ट्रॉनिक्स साठी 2 जागा, कम्प्युटर सायन्स साठी 6 जागा, BSc मित्रांनो 2 जागा, नवीन आणि डिमांडिंग कोर्स आहेत. BSc डेटा सायन्स 2 जागा, वाणिज्य कॉमर्स साठी 3 जागा. आता वळूया PG कॉमर्स कडे. पदव्युत्तर विभाग PG लेवल MA MCOM MSc इंग्रजी MA इंग्लिश 1 जागा, हिंदी 1 जागा. मित्रांनो आपल्या चॅनल हिंदी साहित्याच्या उमेदवारासाठी खूप मोठी संधी आहे. इतिहास MA हिस्ट्री 1 जागा, राज्यशास्त्र पॉलिटिक्स सायन्स 1 जागा, अर्थशास्त्र 1 जागा, MCOM 4 जागा, MSc संगणकशास्त्र MSc कम्प्युटर सायन्स 4 जागा. नियम आणि अटी. आता सर्वात महत्वाचे म्हणजे महाविद्यालयाने दिलेले अटी आणि शर्ती. पात्रता उमेदवाराची पात्रता UGCच्या नियमानुसार महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार असावी. म्हणजेच तुमच्याकडे संबंधित विषयात 55% गुण, PG सेट नेट PhD असणे अपेक्षित आहे. वेतन सॅलरी संस्थेने स्पष्ट केले आहे की पात्र उमेदवारांना चांगला पगार दिला जाईल. विशेष प्राधान्य दिव्यांग उमेदवारांना या भरतीमध्ये विशेष प्राधान्य दिले जाईल. उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वतः खर्चाने उपस्थित राहायचे आहे. कागदपत्रे. मुलाखतीला जाताना उमेदवारांनी आपला परिपूर्ण बायोडेटा आणि सर्व मूळ कागदपत्रे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत नेणे अत्यंत महत्वाचं आहे. तर मित्रांनो ही होते KJ सोमय्या महाविद्यालय कोपरगाव येथील भव्य प्राध्यापक भरतीची संपूर्ण माहिती. पुणे विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयामध्ये नोकरी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. तुमच्या विषयानुसार 8 किंवा 9 जूनला विषयानुसार 9 जूनला सकाळी 9च्या आत महाविद्यालयात नक्की पोहोचावे. जर तुमचा मित्र किंवा नातेवाईक यापैकी कोणतीही विषयासाठी पात्र असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आता त्यांच्यापर्यंत शेअर 100% करावा. नक्की मदत होईल. मित्रांनो तुम्हाला काही अडचण किंवा प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. प्राध्यापक भरती सेट नेट परीक्षा तयारीसाठी आणि अशाच खात्रीशीर अपडेटसाठी हिंदी साहित्य दीप चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट. ऑल द बेस्ट. अभ्यास करत राहा. करत अभ्यास जडमती सुजान होय. मित्रांनो या वाक्याला लक्षात ठेवा आणि पुढे चला. खूप खूप आभार.